गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वरा यत्र ब्रह्मदेव देवा तत्र गच्छ उदासना अस्ते जन्मादाय जन्मनिजे यस्य प्रत्याचनामत्या तपो यज्ञ क्रियादिषु नीनं संपूर्णतान्यापि सत्यो वन्दे हे मातु की शंकर भगवान की धर्म मागील 40 ते 50 वर्षापासून आमच्या बर्डे परिवारामध्ये आम्ही शिव म्हणजे महादेवाचं आमच्याकडे स्थान आहे आणि आम्ही सातत्याने श्रावण महिन्यामध्ये एक रुद्राभिषेक आमच्या वडिलांनी लावल्याप्रमाणे आम्ही सुद्धा करत असतो। शिव म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये शिव म्हणजे जीव आणि शिवपूजा म्हणजे आपल्या घरी कोणीही माणूस आला तो त्याला दुःख पोचलं नाही पाहिजे, त्याला जी मदत करता येईल। शिवपूजा म्हणजे जीवाची पूजा। एक पीडित असलेला कष्टकरी असेल किंवा त्या माणसाला आपण काय मदत करून त्याची पीडा नष्ट करता येईल अशा प्रकारचं आम्हाला तत्त्व समजवलेले आमचे पूर्वज त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवपूजेला आम्ही महत्त्व देतो आणि एक आपल्या आंतरिक पूजा म्हणून दर श्रावण महिन्यामध्ये महारुद्र रुद्राभिषेक त्याला प्रकार आहे, लघुरुद्र, अतिरुद्र, महारुद्र। त्याच्यातला आमच्याकडे हा लघुरुद्राभिषेक असतो आणि हा एक प्रकारचा आमच्या पूर्ण परिवारामध्ये एक आनंदाचा क्षण असतो आणि त्या आनंदाच्या क्षणाला शिवची पूजा ही आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये सगळ्यात मोठी मानलेली आहे आणि दरवर्षी आम्ही या श्रावण महिन्यात आमचा एक पसवडी म्हणून आमचं चौरागड म्हणून देवस्थान आहे। त्या देवस्थानाला मी पहिले एकटा जायचो, परिवारासोबत जायचो, त्यानंतर मी शिवभक्तांना घेऊन तिथे दर्शन करायला जातो, त्यांना तिकडे सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून देतो। ही शिवची कृपा आमच्यावर सतत राहो अशी मी शिवजीला आजच प्रार्थना केली का माझ्या प्रभागातील लोक सुखी आनंदी चांगले राहो, नागपूर शहरातील लोक सुखी आनंदी राहो, त्यांना कोणताही
कोणत्याही प्रकारचं दुःख नाही हो अशा प्रकारची प्रार्थना आत्ताच आरती संपली आहे. त्या आरतीमध्ये आम्ही मागितलेली आहे आणि अशीच पूजा निरंतर आमच्या येणाऱ्या पिढीनं करत राहू. बसलेल्या आहे पिढीचे लोक यांनी करत राहू अशी मी त्याला देवापाशी प्रार्थना करतो. आणि आता श्रावण महिना सुरू आहे आणि अशा श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त अनेक शिव मंदिरामध्ये जातात. त्या भक्तांना आपण काय आव्हान करणार आहात? मी त्यांना म्हणाल का ह्या श्रावण महिना वर्षातून एक वेळा येत असतो आणि शिवजीचं याच्यात खूप मोठं महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवाला जास्त महत्त्व दिलं आहे. मी आत्ताच सांगितलं शिवपूजा म्हणजे काय असते आणि हे आपली एक पूजा असते जी आंतरिक पूजा असते. त्याच्यात शिवजीला पाणी चढलं पाहिजे, बेलपत्ती बांधलं आहे आणि शिवजी असा एक देव आहे तर जो लवकर पावतो. आपल्या आध्यात्मिक याच्यात म्हटलं आहे शिवजीला लवकर प्रसन्न करता येते. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेन तुम्ही शिवजीची पूजा करा. श्रावण महिन्यात कोणतेही देवस्थान असेल ज्योतिर्लिंग असेल तिथे दर्शन घ्या आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मला जे शिवजीने दिलं ते सगळ्यांना भेटो, सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊन सगळ्यांना सुख समृद्धी समाधान मिळो असं मी सगळ्या भक्त लोकांना शिवभक्तांना सांगेल. मी सुद्धा एक शिवभक्त आहे आणि शिवभक्तही शिवभक्ताचं ऐकू शकतो अशा प्रकारचं मी आवाहन करतो.